या अगोदरच्या भागामध्ये आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जेची रूपं हा घटक अभ्यासलेला आहे, हा भाग अभ्यासलेला आहे. या भागामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हा भाग अभ्यासणार आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस. Observe the working of the various appliances we use, such as the fan, lamp, mixer, TV, radio, refrigerator, washing machine, clothes, ironer. In which form is energy supplied to them to make them work? आपण जी रोजच्या वापरामध्ये काही उपकरणं वापरतो, जसे की पंखा आहे, लाईट, दिवा आहे, मिक्सर, टी व्ही, रेडिओ, फ्रीज, वॉशिंग मशीन आहे, इस्त्री, यासारखी जी उपकरणं आहेत, या उपकरणाचं जे कार्य आहे त्याचं आपल्याला निरीक्षण करा. त्यामध्ये काय दिसून येईल? त्यांचं कार्य होण्यासाठी त्यांना कोणत्या स्वरूपामधून ऊर्जा ही मिळत असते. दैनंदिन वापरामधल्या ज्या वस्तू आहेत, जी उपकरणं आहेत, त्यांना ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्यांना कुठून मिळत असते? बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. Transformation of energy take place when work is done. कधी होतं ऊर्जेचं रूपांतर? when work is done. जेव्हा कार्य होतं तेव्हा ऊर्जेचं रूपांतर होत असतं. Let us consider one chain of transformation of energy. In the course of the water cycle, water evaporates due to the heat of the sun. जलचक्राचा आपण अभ्यास केलेला आहे. जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये काय होतं? उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते. This water vapors forms clouds that give rain. आणि त्या पाण्याच्या वाफेचे ढग बनतात आणि त्या ढगापासून आपल्याला काय मिळत असतो? पाऊस मिळत असतो, पाऊस पडत असतो. Rainwater flows into river and is stored in receivers on dams. या पावसाचं पाणी हे नद्यामधून वाहत जातं, ते धरणामध्ये साठवलं जातं. These are at height and therefore their water has potential energy. धरणाचं पाणी हे कुठं? उंचावर साठवलेलं असतं आणि ते पाणी उंचावर असल्यामुळं त्यामध्ये स्थितीज ऊर्जा ही असते, पोटेन्शियल एनर्जी, विच इज ट्रान्सफॉर्ड इनटू कायनेटिक एनर्जी ॲज द वॉटर फॉल्स डाऊनवर्ड. आणि या पोटेन्शियल एनर्जीचं जेव्हा ते पाणी उंचावरून खाली पडत असतं तेव्हा त्याचं रूपांतर हे कशामध्ये होत असतं? गतीज ऊर्जेमध्ये होत असतं. When the water falls on the blades of turbine, its kinetic energy transferred to the turbine. आणि जेव्हा ते उंचावून पडणारं पाणी हे त्या जनित्रातील पात्यावर पडतं तेव्हा त्यातील गतीज ऊर्जा ही कुणाला मिळते? त्या जनित्राला मिळते व त्यातील पाते फिरल्यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. This electricity gets transferred into various other forms of energy. आणि या ऊर्जेचं रूपांतर पुढे अनेक आपण जे दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा वापरत असतो त्यामध्ये होत असतं. इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन आवर हाऊसेस फॉर व्हेरियस पर्पजेस. इट इज ट्रान्सफर्ड इनटू लाईट एनर्जी और लाइटनिंग अ बल्ब, इनटू कायनेटिक एनर्जी ऑन स्टार्टिंग अ फॅन. विद्युत ऊर्जेचं रूपांतर जेव्हा आपण घरचा बल्ब लावतो, दिवा लावतो, तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? लाईट एनर्जीमध्ये होतं. व्हेन वी स्टार्ट द फॅन इट इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. जेव्हा आपण फॅन चालू करतो, पंखा चालू करतो, तेव्हा त्याचं रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये होतं. इनटू साऊंड एनर्जी व्हाईल प्लेइंग अ म्युझिक सिस्टीम. आपण जेव्हा म्युझिक सिस्टीम चालू करतो तेव्हा त्याचं रूपांतर साऊंड एनर्जीमध्ये होतं. अँड इनटू हीट एनर्जी इन ॲन ओव्हन. आणि जेव्हा आपण ओव्हन चालू करतो तेव्हा त्याचं रूपांतर हे उष्णता ऊर्जेमध्ये होत असतं. म्हणजे
इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हे आपण दैनंदिन वापरामध्ये ज्या विविध उपकरणं वापरत असतो त्या उपकरणाच्या द्वारे विविध जे फॉर्म्स आहेत, लाईट आहे, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, अशा पद्धतीने त्याचं रूपांतर होत असतं. Thus we see that we are indirectly utilizing nothing but solar energy in all these transformation of energy. In other words, the sun is the most important sources of all energy. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सर्व ऊर्जेच्या रूपांतरणामध्ये अप्रत्यक्षपणे सूर्याच्याच ऊर्जेचा हा उपयोग आपण करत असतो. म्हणजेच द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. म्हणजेच सूर्य हा सर्व ऊर्जांचा मुख्य स्रोत आहे, हे यावरून आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट, एनर्जी रिसोर्सेस, ऊर्जेची स्रोत. The resources used for getting energy can be classified into two types. आपल्याला जे ऊर्जा मिळत असते ते ऊर्जेचे दोन स्रोतांमध्ये वर्गीकरण होतं. फर्स्ट, कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस और नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस जे की पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत और नॉन रिन्युएबल म्हणजे अनवीनीकरणीय स्रोत. The resources which man has been using for centuries are called conventional energy sources. पूर्वीपासून फार शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करत आहे त्या ऊर्जा स्रोतांना काय म्हणतात? कन्व्हेन्शियल एनर्जी सोर्सेस, म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस इन्क्लूड कोल अँड फॉसिल फ्युल्स सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस. या पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये जे कोल आहे, कोळसा, फॉसिल फ्युल्स, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस यांचा समावेश होतो. वी कॅनॉट रिप्लेनिश दीज रिसोर्सेस. आपण हे परत निर्माण करू शकत नाही. वूड आल्सो कॅनॉट बी रिप्लेनिश्ड इझिली. कोळसा, लाकूड हे जे पदार्थ आहेत हे आपण लवकर नवीन निर्माण करू शकत नाही. ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग युजेस ऑफ एनर्जी रिसोर्सेस देअर इज अ डेंजर that the limited reserves of coal, petrol, diesel, crude oil and natural gas will get exhausted. वाढती लोकसंख्या आणि त्या वाढत्या लोकसंख्येला लागणारा जो ऊर्जेचा साठा आहे, ऊर्जेचे स्रोत आहेत, त्यांचा वापर जर बघितला तर कोळसा, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठे मर्यादित आहेत आणि ते जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळे त्यांचा ते संपण्याचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. Therefore, it will be better to use alternative and supplementary resources instead of the conventional ones. आणि म्हणून आता त्या स्रोतांना पर्याय म्हणून त्यांना अल्टरनेट म्हणून इतर स्रोत वापरण्याची गरज सध्या निर्माण झालेली आहे. नॉन कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस और रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. नॉन कन्व्हेन्शियल अपारंपरिक ऊर्जा स्रोत और रिन्युएबल नवीनीकरणीय जे की नवीन निर्माण होऊ शकतात. These resources have not been used traditionally. They are inexhaustible and continuous and can be used in various forms again and again. बघा, हे जे स्रोत आहेत नॉन कन्व्हेन्शियल और रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस हे पूर्वीपासून वापर करत येत नव्हता. त्यांचा वापर आणि निर्मिती ही आपण परत परत करू शकतो. त्यामध्येच आहे सोलर एनर्जी, सौर ऊर्जा. द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड युनिमरस. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कशी आहे? अखंड आहे आणि प्रचंड अशा स्वरूपात आहे, इनॉर्मस फॉर्म मध्ये आहे, अतिशय जास्त प्रमाणात आहे.
सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. सूर्यापासूनच सर्व ऊर्जा मिळतात हे आपण बघितलेलं आहे. अ व्हरायटी ऑफ डिव्हाइस हॅव बीन डेव्हलप्ड फॉर मेकिंग यूज ऑफ सोलार एनर्जी. सौर ऊर्जेचा उपयोग आणण्यासाठी नवीन नवीन साधने विकसित करण्यात येत आहेत. फॉर एक्झाम्पल द सोलार कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर ड्रायर, सोलर सेल एक्सेट्रा. सौर चूल, सौर जलतापक, सौर शुष्कक, सौर विद्युत घट अशा विविध उपकरणांची निर्मिती या सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी केली जात आहे. इन द फर्स्ट 3 डिव्हाइस mentioned above, heat energy obtained from the sun is utilized to cook food, heat water and to dry gain. आपण जी उपकरणं बघितली त्या उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर हा अन्न शिजवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, धान्य वाळवण्यासाठी केला जात असतो. इन अ सोलर सेल, इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सोलर एनर्जी. या विद्युत घटामुळे विद्युत ऊर्जा मिळवणे शक्य झालेले आहे. सोलार इलेक्ट्रिक प्लांट्स हॅव टू कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन ए लार्ज स्केल. अ सोलार प्लांट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलार सेल्स. मोठ्या प्रमाणात या विद्युत निर्मिती करण्यासाठी या सौर विद्युत घटाचा वापर हा केला जातो. वाइंड एनर्जी, म्हणजेच पवन ऊर्जा. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मीन्स ऑफ वाइंड मिल्स युजिंग स्ट्रॉंग वाइंड्स. वाइंड मिल इज ऑल्सो युज्ड फॉर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल. बघा, जे वेगाने वाहणारे वारे असतात त्या वाऱ्यांचा वापर करून पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. यालाच पवन ऊर्जा असं म्हटलं जातं. पवनचक्कीचा वापर हा विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा केला जातो. अशा पद्धतीनं पवनचक्कीचा वापर हा वाइंड एनर्जी म्हणजेच पवन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. टायडल एनर्जी नेक्स्ट, सागरी ऊर्जा. अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड ॲट अ नॅरो रिजन ऑफ ए क्रीक. यामध्ये काय केलं जातं बघा, समुद्रातील जो चिंचोळा भाग असतो नॅरो रिजन, त्या भाग निवडून त्या ठिकाणी एक वॉल भिंत बांधतात. ड्यू टू वेव्ह जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स द टर्बाइन ऑफ द जनरेटेड फिटेड इन द वॉल स्टार्ट रोटेटिंग अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. जेव्हा समुद्राला भरती येते किंवा ओहोटी होते, त्या भरती आणि ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळं, ज्या लाटा निर्माण होतात त्या लाटामुळं काय होतं, जे भिंतीत बसवलेली जनित्राची पात्र असतात ती पाती फिरू लागतात व वीज निर्मिती होत असते. टायडल एनर्जी अशा पद्धतीने निर्माण केली जाते, सागरी ऊर्जा. त्यानंतर आहे हायड्रो इलेक्ट्रिकल और हायडल पॉवर, जलविद्युत ऊर्जा. The water stored in a dam at a height is brought down through a tunnel and the turbines of the generator are rotated. ज्या ठिकाणी उंच ठिकाणी धरण आहे त्या धरणामध्ये साठवलेलं पाणी एखाद्या बोगद्याच्या साह्यानं खाली आणून अशी पात, ती जनित्राची जी पात आहे ती पाती काय केली जातात, फिरवली जातात. The place where electricity is generated in this way is called a हायड्रोइलेक्ट्रिक और हायडल पॉवर प्लांट. आणि ज्या ठिकाणी ही विद्युत निर्मिती केली जाते, ही वीज निर्मिती केली जाते, अशा केंद्रांना काय म्हटलं जातं, जलविद्युत केंद्र असं म्हटलं जातं. हायड्रोइलेक्ट्रिकल पॉवर प्लांट. द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र इज अ वेल नोन हायडल प्रोजेक्ट. महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर अशा प्रकारचा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. कोयना धरणावर देर आर ऑल्सो अदर स्मॉलर हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट्स लोकेटेड ॲट अदर डॅम साइट्स. अशाच प्रकारचे जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते इतर धरणावर सुद्धा
कार्यरत आहेत. नेक्स्ट, एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम ओशनिक वेव्स. समुद्राच्या लाटापासून मिळणारी ऊर्जा. While sea waves move forward in a certain direction, the water moves up and down regularly at a position. This too can be used to generate electricity. बघा, समुद्रातील लाटा जेव्हा पुढे पुढे जात असतात तेव्हा एखाद्या ठिकाणी पाणी नियमितपणे खाली वर होत असतं आणि या गोष्टीचा उपयोग करून सुद्धा काही ठिकाणी विद्युत निर्मिती करता येते. म्हणजे समुद्राच्या लाटापासून सुद्धा काही ठिकाणी विद्युत निर्मिती करण्याचा प्रयोग केला जातो. त्यानंतर आहे ॲटॉमिक एनर्जी, अणुऊर्जा. The serious crisis of electricity shortage can be caused by generating electricity by means of atomic energy. वीज टंचाईचं जे संकट आहे ते संकट जर लक्षात घेतलं तर आपल्याला अणुऊर्जेद्वारे सुद्धा विजेचे उत्पादन करता येतं. यामध्ये द हीट लिबरेटेड ड्युरिंग द फ्युजन ऑफ ॲटम्स ऑफ हेवी एलिमेंट्स सच ॲज युरेनियम, थोरियम इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. यासाठी युरेनियम, थोरियम यासारख्या जड मूलद्रव्यातील अणूंच्या घटकाचं विघटन करून त्यांच्यापासून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. यूज युअर ब्रेन पॉवर. देअर इज एनर्जी इन एव्हरी सबस्टन्स इन द युनिवर्स. विश्वातील प्रत्येक पदार्थामध्ये काय आहे? ऊर्जा आहे. ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये साठलेली आहे. इट इज प्रेझेंट इन नॉन लिव्हिंग थिंग ॲज वेल ॲज इन लिव्हिंग थिंग्स. ती जशी सजीवांमध्ये आहे तशीच निर्जीवांमध्ये सुद्धा आहे. निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा एनर्जी साठलेली आहे. वाय देन इज एनर्जी नॉट विजिबल टू अस. परंतु ती आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, उष्णतेचं एका ऊर्जेतून रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये होतं आणि त्यांचे प्रकार, एनर्जी रिसोर्सेसचे प्रकार जे आहेत, ऊर्जेचे स्रोत आणि त्यांचे प्रकार पाहिलेले आहेत या भागामध्ये. थँक्यू.